आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। 3 दिवस हे आंदोलन सुरू आहे। तर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। शशिकांतजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण ऐकलं असेल की काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता, आपली प्रतिक्रिया काय? असं आहे की जसा दिवस हा वाढत जातोय तसं आंदोलकांच्या बाबतीमधल्या भावना तीव्र होत आहेत। आता सुप्रियाताईंनी मोठे हे करून त्या असलेल्या आंदोलनाला जरांगे साहेबांना पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये त्या गेल्या असतील, विचारपूस करायला गेल्या। कोणता नेता गेलेला आहे? सुप्रियाताई गेल्या ना। आता ठीक आहे, काही लोकांनी अशा प्रकारची भावना व्यक्त केल्या असतील। आता जरांगे पाटील सुद्धा काही ठिकाणी असं म्हणतात की या असलेल्या आंदोलनामध्ये कोणत्याच प्रकारचा चुकीचा गालबोट लावण्याचा कोण प्रयत्न करताना कोण काही लोक त्यामध्ये इतर लोक संघटना किंवा इतर लोक मुद्दाम घुसली गेले आहेत का काय? काल जरांगे पाटलांच्या इथं सुद्धा काही लोक वेगळ्या याची आली होती असं दिसलेलं आहे। मी आरोप करत नाही जरांगे पाटलांच्या त्या कार्यकर्त्यांवर वगैरे घडलं होतं, त्यांची भावना तीव्र आहे। पण आम्हाला वाटतं की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्षाच्या नेत्या जेव्हा भेटायला आल्या त्यावेळेला ते त्या बाबतीमध्ये त्यांना अशा प्रकारची काही कार्यकर्त्यांनी किंवा काही मराठा बांधवांनी जर त्याची भावना तीव्र व्यक्त केल्या असेल तर मला वाटतं सुप्रियाताईंनी सुद्धा त्यांच्यावर मायेने हात फिरवला आणि त्यांना विचारलं वगैरे आहे। त्यामुळे ठीक आहे, ते होतं, परंतु मला वाटतं की आपल्या या बाबतीमध्ये फार हे होण्याची गरज नाही। शशिकांतजी, आपण पाहिलं काही वेळापूर्वी शिंदे गटाचे नेते देखील जरांगेंच्या भेटीला गेले होते, मात्र त्यावेळेला त्यांना घेराव घालण्यात आलेला नाहीये। आता सुप्रिया सुळेंना घेराव घालण्यात आलेला आहे आणि मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की सुप्रिया सुळेंनी किंवा शरद पवार गटाने आपले प्रश्न सरकार दरबारी मांडावेत, म्हणजे कुठेतरी हे विरोधकांचं यश आहे असं म्हणावं का? नाही, माझं म्हणणं असं आहे की जर सरकारने ताबडतोब हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे। तुम्ही एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी आज आंदोलन लगेच सुरू केलेलं नाही आहे। त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं मी गणपतीला येतो आंदोलनाला। तारीख जाहीर केल्यानंतर सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही। सरकारने कुठेही त्यांना बोलवलं नाही बैठकीला, गांभीर्याने घेतलं नाही आणि ज्यावेळेला आंदोलन सुरू होत आहे सरकारची जबाबदारी आहे ताबडतोब अजूनही स्पष्टपणा दाखवला जात नाही, स्पष्ट बोलले जात नाही की आपण त्यातून आरक्षण किती टक्के कशातून देणार आहात का नाही देणार, ओबीसीतून देणार आहात का नाही देणार किंवा काय करणार, हे जेव्हापर्यंत राज्य सरकार खुलासा करत नाही तोपर्यंत विरोधक काय भूमिका मांडणार? किंवा आम्हाला तरी बोलवा, चर्चा करा। आम्हाला चर्चा करत नाही, बाहेरून बोलतात, तुमची मतं काय तुम्ही सांगा। म्हणजे राजकारण करण्याची गरज काही नाही ना। आज तुम्ही व्यक्ती 3 दिवस आणि मागे सुद्धा सातत्याने ती व्यक्ती आंदोलन करत असताना तब्येतीची समाना बाळगता समाजासाठी लढत आहे। सरकारला ओबीसी, मराठा, इतर समाज असा वाद निर्माण करायचा दुर्दैव आहे। शशिकांतजी, महत्त्वाचा प्रश्न या सर्व प्रकारानंतर हा उपस्थित होतोय की सत्ताधारी असताना देखील सत्ताधारी नेते त्या ठिकाणी आझाद मैदानावर येत असताना देखील विरोधकांकडूनच अपेक्षा केली जाते त्या मराठा आंदोलकांकडून, तर कुठेतरी या सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे असं म्हणावं का? तुमची प्रतिक्रिया त्या संदर्भात हवी आहे। सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे ना। तुम्ही एक लक्षात घ्या, मागच्या काही कालावधीपासून तुम्ही जर बघितलं असेल हे आंदोलन आता आहे का, त्याला 7-8 महिन्यापासून ते आंदोलन चालू आहे। आता हे आंदोलन त्या पद्धतीने हाताळलं गेलं, नवीन पहिला तुम्हीच आंदोलन मागे घ्यायला लावला ना आणि त्यावेळेला जी आश्वासन दिली त्याची पूर्तता झाली नाही त्यांचं म्हणणं आहे। परत काल आलेल्या त्यांनी तेच आश्वासन दिलं। नक्कीच शशिकांतजी, तुम्ही साम टीव्ही सोबत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।